दंडवतः। ससा रक्षण कुठे केला स्वामींनी? या चरित्रामध्ये इथून पुढे विंझी गोंडवाना इथून लीळा चालू होतात. दाभेरीला सर्वज्ञ भेटून गेल्यानंतर श्री प्रभू बाबांचा निरोप घेतात आणि विंझी गोंडवाना प्रदेशी 12 वर्षे अवस्थान. मागील 12 वर्षे गेले, पण हा काळ आपल्या चरित्रामध्ये फक्त ऐकला जातो, गणना केल्या जात नाही. निरुद्धपूरची सर्वज्ञांची दुसरी भेट आहे. रूपनायकांनी केलेली पूजा आगमिक आहेत ते, त्याचा स्वीकार करून सर्वज्ञांनी श्री प्रभू बाबांची आज्ञा घेऊन आपल्यासाठी आचार दाखवलाय की जर कुठलं अनुचित घडलं तर त्याचा प्रायश्चित्त करतात. जोगऱ्यानं प्रायश्चित्त केलं. प्रायश्चित्ताच्या अनेक विधी, त्यातला हा एक भाग विंझी गोंडवाना. गोंड नावाची जात आहे आणि आता गोंडवाना एक्सप्रेस चालू आहे. पहिले तिला महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणायची, आता गोंडवाना एक्सप्रेस आहे. ती तिकडे कोल्हापूरला जाऊन समाप्त होते. गोंडवाना ही जात आदिवासी जातीमध्ये, गोंड लोकांमध्ये सर्वज्ञांची नामं भरपूर आहेत बघा. भारतीय संस्कृतीमध्ये गोंडवाना हा महाद्वीप समजला जातो. म्हणजे उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका महासागर, महाद्वीप, त्या महाद्वीपांमध्ये भारतात एक महाद्वीप आहे, त्याला गोंडवाना असं म्हणतात. जर तुम्हाला गोंडवाना या विषयावर बोलायचं असेल तर ही माहिती तुम्हाला लागते. इथे खरं तुमची विद्वत्ता सिद्ध होत असते. गोंडवाना आणि अवसाना बघा, ती कोणची देवी प्रसन्न होती? विंझासनी वगैरे. तर ती कुठं आहे माहित नाही, पण इथे विंझी गोंडवाना अवस्थान असताना सशिक रक्षण झालेलं आहे. तर त्या ससा पूर्वजन्मातला कोण होता आणि पारधींना दर्शन का दिलं, हा विषय ते सांगितला गेलेला आहे. पारध्यांनी दर्शनाचीच कणव जोडलेली आणि निरोपणाची, म्हणजे त्याने निरोपणाने कुणाला मार्गाकडे आणलेला आहे. मार्गवेध त्याच्याकडून झालेला आहे, किंवा सांगितलं असेल त्यांनी, वामकेंपीचा आहे साधूचा मार्ग, जा तिकडे. तेवढीच कणव आली म्हणून पारध्याला तेवढंच दर्शन दिलं, पुन्हा भेट नाही. आणि पारध्यांनी ती हिंसा सोडून दिली. जन्मजन्माचे संस्कार एका मिनिटात स्वामींच्या शब्दाने संपले. त्यामुळे त्यांना भूभूमीमध्ये मनुष्य जन्म होणार. तर सर्वज्ञांनी सांगितलं की एक शरण आल्या मरण नाही. मरण कोण्या अर्थाने? आम्हाला प्रस्तुत दुःख नाही त्या सशाला, जो शरण येईल त्याला. आता शरण येण्याचे अनेक अर्थ काल सांगितलेले आहेत. कोण कसा शरण येतो हे स्वामीला चांगलं कळतं. अनेक प्रकार असतात. तो शरण आलेला आहे दृष्टांतामध्ये. कोणता आहे तो प्रधान दृष्टांत? कोणता आहे? नाही, तिथे शरणांगती आहे. ती खरी शरणांगती. आपली शरणांगती स्वामींच्या नेटवर्क मध्ये आहे का नाही माहित नाही,
पण त्या दृष्टांतातली शरणागती पाहिजे. राज्य गेलं, हा प्रधान काढून घेतला, पुन्हा तो राजावर बसला, सगळे आले पुन्हा चमचेगिरी चाटोकारी करणारे, तो आला नाही. राजा म्हणतो तो माझा प्रधान कुठे आहे? ते सांगता जी हा कुणाला जय जय शब्दही बोलविना, तो मजुरी करून खातो, पण त्या राजाच्या सिंहासनाशिवाय कोणाला शरण. आता आपण तो साध्या साध्या दुःखाने शरण जातो, लगेच दोरा पायात, माहिती नाही, लगेच ताई, लगेच विडे उट्या. तुमची शरणांगती पहा कशी आहे. ती शरणांगती त्या प्रकारची नसते. ती शरणांगती आहे तुमची, आहे ते सगळेच करतात, करावं लागतं, विधी आहे म्हणून करा ते. त्या विचाराला मी नाकारणार नाही, पण तो शब्दात स्वामींच्या शरणांगती या शब्दामध्ये बसत नाही. गोसाव्यांचे चरण शरण, शरणांगतीचा एक नवीन अर्थ असा असतो की तुमच्या जीवनातल्या सगळ्या विचार मालिका जिथे संपतात, पुढचा विचारच जन्माला येत नाही, त्याला शरण असं. आता हे कळायला तुम्हाला अनेक जन्म लागतील. मी जे 2 वाक्य सांगितले ते तुम्ही किती जरी कुठे जरी अभ्यास केला, 25 स्थळ जरी घोटले तरी ते तुम्हाला कळणार नाही. 2 वाक्य सांगितले. शरणांगती कशाला? त्याच्या पायाजवळ शरण गेल्यानंतर विचारांची मालिका पूर्ण समाप्त करून तो अनन्य भावे संपला. पुन्हा विचारच निर्माण होत नाही त्याचे. आपले तर सनाशने विचार निर्माण होतात. हा आता सात्विक अर्थ आहे. तुम्हाला खूप मोठं व्हावं लागेल विचाराने, आणि साधुत्वाचा अर्थच असतो की त्यानं सगळं मोठे पण सिद्ध केलेलं आहे जीवनामध्ये, ते साधुत्व असतं. हे मोठे पण नाही तुम्हाला गाड्या घोड्या मठ मंदिरे आश्रम, ते स्वभाव पाळण्यासाठी स्वामींनी दिलेली प्रसन्नता आहे, स्वामींनी दिलेलं आहे. तुमच्याकडून काय होतं काय नाही होत, आणि आहेच काय तुमच्याकडे. तर तो शरणांगतीचा भाव जर असेल तर त्याला प्रस्तुत दुःख नाही. त्या लेवलची शरणांगती असेल तर सृष्टी व्यवस्थेचं दुःख नाही, लेपाचं दुःख नाही, भूतांचा उपद्रव नाही. का? त्याच्या पाठीशी अदृष्ट अशी. सोपी मराठी शब्द आहे. जोपर्यंत तुमच्या पाठीशी अदृष्ट उभा आहे खंबीर, त्या अदृष्टाला तुम्ही ना सुया टोचल्या, ना दाबणं टोचले, ना बॉम्बस्फोट केला त्याच्या हृदयात, विधिभंगात. आपण जीवाला काय ते अधमती अधगती रती असल्यामुळे, हिरमन वृत्त असल्यामुळे, वासनेच्या अधीन झाल्यामुळे हा साधक या लेवलला छलांग नाही लागू शकत. खूप कठीण आहे ती. ही शरणांगती एकतर बोधाने येते किंवा वेधाने येते. बोधाच्या अधिष्ठानावर जी शरणांगती जन्माला येते ती अशी अभंग असते, आणि म्हणूनच त्यावेळेला त्या साधकाला मरण नाही म्हणजे प्रस्तुत प्रारब्धाचा भोग नाही. सृष्टी व्यवस्थेचं दुःख नसतं त्याला. ऊन वारा पाऊस, करोना आला, टायफॉइड आला, नाही. लेपाचे दुःख आहे, प्रक्रिया असतात लेपांमध्ये, लेपाचे अनेक दुःख असतात, ते नाही. आणि आपलं असं वैशिष्ट्य आहे की आपण हे सगळं जोडून घेतो. परमार्गी आल्यावर जोडावं असं वाटतं, तर ते स्वतंत्रता असते, मुक्त असतो माणूस. तिथे बंधन नसतं. संसारात काही वागलं तिकडे ठोके मिळतात, नाहीतर घरातून काढून देतात, फारकत घ्यायला लावतात, तोंड पाहत नाही, नाहीतर गळा दाबून मारून टाकतात. इथे तसं नसतं. कपडे अंगावर घातले की मुक्त होतो तो, म्हणून त्याला ते सगळे दुःख प्राप्त होतात. मग आता विचार करा, तुम्हाला प्रस्तुत दुःख आहे ना,
प्रारब्धांचं संविधानाचं दुःख आहे की नाही आहे. सृष्टी व्यवस्था तुम्हाला बाधतं का बाधतं. लेपाचं दुःख आहे का तुम्हाला आहे. भूतांचा उपद्रव आहे का आहे. म्हणजे काय आहे तर अदृष्ट नाही, तुझ्या पाठीशी अदृष्ट नाही. आणि जे काय तुम्हाला मिळालंय ती स्वामींची काय म्हणतात त्याला प्रसन्नता म्हणून मिळालेलं आहे. ते जे उद्धरणाचा व्यसनाचा संकल्प केलाय मग जो शरण आला, उपदेश घेतला की तो शरण आला, इथून शरणांगती सुरू राहते त्याची. शरण आलाय ना तो, मग त्याला मरण. सर्व प्रकारचा अदृष्ट त्याच्या पाठीशी उभा असतो. दायंबाला सर्वज्ञ म्हणाले, पाठीचा वासा काय पाहत. आम्ही कुठं गेलो रे म्हणाले, तू का दुःख करतो म्हणले ना स्वामी त्याला. स्वामी म्हणाले मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तर हे अदृष्ट तुम्हाला ठेवावं लागतं, आपल्या विधीने राहतं ते. म्हणून तो ससा ला जे स्वामींनी देहविद्येची स्थिती दिली त्याने करून तो सृष्टीपर्यंत अविनाशी झाला. आणि ही जी देहविद्या आहे ती फक्त परमेश्वरापासूनच होत असते. वचन आहे स्वामींचं, देहविद्या आहे का ते ईश्वरीच पासून. अशी ही देहविद्या त्याला आता प्राप्त झालेली आहे. मग ह्याला देहविद्या स्वामींनी आता इथं जी लीळा चालू आहे, ज्या अभिन्न विश्वाने सर्वज्ञानी मांडीखाली घेतला, तात्काळ तो मनोधर्म स्वामींनी सशाला दिलेला आहे. आणि त्यासाठीच स्वामींनी आता तो गोंडवाना प्रदेश निवडलेला आहे. आणि त्या झाडाखाली त्या मनोधर्माने स्वामी बसलेले आहे. स्वामींचं शरीर म्हणजे ईश्वर आहेत का? तिथे मायापूर आहे, मायावेश आहे, मनुष्यवेश आहे. तुम्हाला आठवण्यासाठी सावयव साकार झालेलं ते अव्यक्ताचं व्यक्त रूप आहे. ते तुम्ही कसं आठवता, तुमच्या ज्ञानाचा भाग आहे आणि याच गरजच नाही आहे. आपण मायापुराला आठवतो का स्वामींना आठवतो? 32 लक्षणी स्वामींची श्रीमूर्ती तुम्ही दररोज पाहता, अनुभवता, त्यांच्याशी बोलता. आता हे जे मी बोलतो ते मी अनुभवलेलं सांगतो, तुम्ही ते अनुभवलं नसेल तुम्हाला कळणार नाही मी काय बोलतो. पण जे मायापूर आणि मायावेश आहे ते ईश्वर म्हणा त्यांना, पण मध्ये जे असलेलं आहे स्वामी भित्री असे ते बर्व, ते बर्व ईश्वर स्वरूप तिथं ध्यानस्थ बसलेलं आहे. त्या अभिन्न वेशाने सशाचं रक्षण केलं. आल्या आल्या पटकन स्वामींनी मांडी उचलली. तर हे कार्य करायला ही लीळा केवळ परमेश्वर स्वरूपाचीच आहे. मग त्यावेळेला काय झालं असेल तर ते सांगतात, हा ससा मागील प्रमादातल्या कोणत्या कळवेचा आहे हे स्वामींना माहित आहे. तो काळ ती वेळ सगळं नियोजित करून सर्वज्ञानी त्या झाडाखाली स्वामी बसलेला आहे. कणवेचं अस्तित्व, पारध्याचा संयोग, ते कुत्रे, हे सगळं नियोजित प्लॅन असतो देवाचा. सशाला तर देहविद्या द्यायची आहे ना. मग हा ससा
मागील प्रमाद अंतोल दैविक पुरुष रक्षले ते कणवेत ओगणे चष्टकत्व आणले. आता हे ओळखण्याचं काम 2 मिनिटांपूर्वी जे तुम्हाला बोललो ते सगळं ओळखणे. संयोग वियोग सहाय्य की तिने माया करी म्हणजे ओळखणी माया करते. मायाचे विविध नाव आहेत. तर कोणत्या वेळेला कोणची माया करेल आणि तुम्ही कोण आहात, तुमच्या कणवा कशा आहेत, तुमचे प्रसव कसे आहेत, तुमचे क्षोभ कसे आहेत, तुमचा आभार कसा आहे, त्याच्यावरती सगळ्या गोष्टीचं आयोजन सृष्टीमध्ये होत असतं. हा जो घट आहे, घटाभिमाने अनुसूत जडाजड चिज्जड एवं द्रविड माया, सगळं सृष्टी संचलन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखणे मायने केलेलं चेष्टकत्व. हे का केलं तर दैविक पुरुष रक्षिले. त्या सशाणी मनुष्य मागील जन्मात मनुष्य वेशामध्ये आल्यानंतर माणूस देह धारण केल्यावर दैविक पुरुष आहेत. इथं दैविक शब्द आहे. दैव राहटीतले मग नामवंत वेदवंत बोधवंत वासनिक अनुसरला यांचं त्यांनी रक्षण केलेलं आहे. धर्माहून जाताना रक्षण केलं असेल किंवा दुःख काय आलं असेल, कुठं काय आले, अनेक रक्षणाचे अनेक प्रकार असतात. दैविक पुरुषा रक्षिले ससा. त्या साधू संताचं त्या दैवराटीचं रक्षण केल्यामुळे तो कणवाता सर्वज्ञांना त्या झाडाखाली घेऊन आली, शुद्ध करून तिथं आणलं. पारध्यांचा प्रसव तसा आला, कुत्रे जसे आले, होड लावावी लागली ओळखली मायाला, चेष्टकत्व करावं लागलं ना सगळं. चल चाल तिथे घे, सचल आणावं लागलं. बरोबर आणला तो ससा आला. मग त्याकडे वेळ जातो आहे. तर कवन ओळगणी आणली, कोणच्या ओळगणीनं आणलं, माये ना. अहो म्हणाले तुम्ही काय द्यायचा, एवढं मोठं काम नाही ना मायानं करण्यासारखं. ती क्षणीची ओळख नाही म्हणाले. ती का सानियाची होवे, साधी गोष्ट आहे म्हणाले. साधी ओळखणी क्षणीची करू शकते ती. कोणची बाई होती, तिला काटाच मोडून ठेवला आणि ती देवतेला सांगितलं जा घोड हो, घोड्यावर घेतली त्यांनी, नाही ना. आता मग घोडं व्हायला काय ओळखणी माया एवढी मोठी लागल का? आनंद ब्रह्मांडाचं संचलन करते तेवढी मोठी पावर काय? साधा शिपाई काम करतो ना. मग हा 101 क्षणी डांकिनी पिशाचिनी कशासाठी असतात? आपल्यासाठी. ओळखणे, हा त्यांच्या ओळखण्या काम करतात. देवता वेगळ्या, ओळखणे वेगळ्या, नाव तेच आहेत. म्हणून ते सांगतात सानिया चैन होवे थोर काय श्या. तर म्हणाले तिला योग्यतेचे दर्शन नाही की ना क्रिया ज्ञानासे. ओळखणीला योग्यतेचं दर्शन नाही, पण तुम्हाला क्रिया ज्ञानासे तुम्ही ज्या ज्या क्रिया करता समजत तिला. हा त्या क्रियेचं स्वरूप पाहून ज्ञान असतं. आता आभाळ आल्यावर पाऊस पडणार हे माहित कोणाला सांगावं लागतं का? माणसाला सांगावं लागतं कधी पाऊस पडणार ते. पशु पक्षी असतात त्यांना सगळं कळतं. ते सगळं आकाशात किंवा 2 तासांनी आभाळ येणार असेल तर कळतं. कोकिळा बघा गायन गाते, मोर पिसारा फुलत, तर माहित असते की तो पाऊस येणार. गाढवाला माहित असतो, गाढव जर तशा पद्धतीने भुंकलं त्याला माहित असतं. किंवा तुमच्या घरावर मृत्यूची अवकाळ येणार आहे, अगोदरच कुत्र दारात येऊन रडतं. काय सांगायच्या गोष्टी आहेत का म्हणाले. हे साना आहे ना, ह्याला तुम्ही टेन्शन घेता. समाधी क्रिया ज्ञानाचे
त्या ओळखणीला मग ती यक्षिणी असो, अति हीन यक्षिणी जरी असली तरी माझा साधक चाललेला आहे, त्याची क्रिया शुद्ध आहे, तर त्यावेळेला सहाय्य करायचं तर आदेश आहे सर्वज्ञाचा दिलेला. स्वामींचा आदेश देऊन गेलेला आहे स्वामी उत्तरात. 81 कोटी 1.25 ओळखण्या तुमच्या सहाय्याला ठेवल्या. आणि देवता किती आहे तुमच्या सहाय्यतेला? नाही, देवता देवता तुमच्या सहाय्यतेला. आता बोध झाल्यानंतर किती देवता अनुकूल होतात, उदास होतात, प्रतिकूल होतात, किती पण. पंचस्थानीच्या होतात. किती कोटी देवता आहेत? 72 कोटी आहेत ना. त्यातला 36 ते 3 विभाग करायचे, उदास, अनुकूळ आणि प्रतिकूळ वगैरे वगैरे. तर तुम्ही 36 कोटी त्यापेक्षा तुम्हाला 18 कोटी धरा ना. मग 18 कोटी मोदीला पण नाही आहे तेवढ्या जेड सुरक्षा आहे का? त्यांना 18 कोटी सैनिक भारताचं नाही तेवढं. एवढी सेना तुमच्या पाठीमागं देवतेना लावलेली, त्या अनुकूळ होतात. पण तुमचं क्रियाज्ञान तसं पाहिजे बर का. आपलं जे वागणं आणि आपला जो आचार आहे ना, आणि आपला जो मधला विचार आहे, ही गंदगी आहे ना विचारांची, तीच तुम्हाला शोभायला कारण ठरते. अशुद्ध विचार असतील तर फल कसं भेटेल? अशुद्ध विचाराचा साधक रस्त्याने चाललाय, फळ कसं मिळणार तुम्हाला? शुद्ध विचाराचा चाललाय, कुत्रे भुकायला लागले रस्त्यात, गाडी समोरून यायली, देवता उभी करेल. ग्रामदेवता आहेतच ना तिथे, त्याला काय काम आहे? आणि शुद्ध विचाराचा आहे तो. अशुद्ध विचाराचा असेल तर मारधडक म्हणतील ते. तुम्ही प्रतिकूळ विचाराचे चाललेत ना. आता तुम्ही हा स्वामींचे, पण आतली क्रियेचं स्वरूप तुमच्या घाण आहे, निवळ किडळ. नेहमी त्या अशुद्ध विचारात राहायचं, परमार्गीयाची निंदा करायची, हे सगळं गुरुकुळाचं भकन करायचं, हातात गाठी, चाललाय आहेत राहिला स्थानाच्या, अंगावर हिरवे लाल गुलाबी कपडे, ओळखणी सहाय्य करणार नाही, देवता सहाय्य करणार नाही का? त्यांना क्रिया ज्ञान असे ईश्वरीचा मनोधर्म त्याला माहित आहे, याच्यावर ईश्वरीचा मनोधर्म नाही आहे, ह्याने दुखवलेला आहे. आता तुम्ही म्हणताला आम्ही कुठं दुखवलं? आता दैवराठी सोडा, कमराठी दुखवलं तर स्वामी काय म्हणाले? चैतन्य पळून आला, तो तर कोण देवता उपासक आहे, तरी सर्वज्ञान ईश्वराचा मनोधर्म भंगला. त्या कोण होता तो? पद्मनाभ. नाही चालत तिथे. आणि जर तशी क्रिया असेल, तसं तुमचं शुद्धता आहे, मला खरोखर आतून आवडी आहे, तर मग लगेच तिथली देवता, पाण्यातली असेल पाण्यातली देवता, अग्नी असेल अग्नीतली देवता. मागली ऐकलं बघा तुम्ही, स्वामींनी इथं बोट घालावून तिथं अग्नी शांत करावा, किंवा ती देगावची बाई दररोज भांडे घासायला यायची, कळशी भरायची, स्वामींकडे बघत बसायची. कशी आली पाण्यावर? पाण्यावर चालत आली. हे काय आणलं देवतेंनी? अशा प्रकारे म्हणाले, हा जो ससा आहे, आणि मग परमार्गी या सशाबद्दल सांगतात की त्यांचे अधिक वृत्तीचं आचरण केलेलं आहे, प्रायचित्त न घेता, म्हणून तो ससा शतविध कर्म फळाला गेलेला आहे. अधिक वृत्ती, समान वृत्ती आणि परमार्गामध्ये केलेला
क्रियावधीचा प्रमाद देहावधीचा. या सशाला क्रियावधी घडली, देहावधी. क्रियावधीचे दोष आहेत ना, पाठ करावे लागतील, पण तिला देहावधी होता. प्रायचित्त घ्यायला नुसतंच आचरण केलं चालत नाही. गुरु लोकांच्या समोर वगैरे प्रायचित्त घ्यावं लागतं. प्रायचित्ताचे अनेक प्रकार असतात, चोरून लपून नाही घ्यायचे. जसा जसा तुमचा दोष घडला, जसा जसा ज्या ज्या लेवलने तुम्ही प्रमाद अंगवला का अंगव, पुढला कडून झाला, कसं आहे ते अनावधानाने घडलं का जाणीवपूर्वक केलं तुम्ही. परमार्गाच्या कुमरतयुक्त पात्राचा ठाई तुम्ही का छळ केला, तर त्याने तुमचा केला. अशा अनेक विविध गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतात. मग त्याला आद्यंती दैव होतं, मध्ये पुरुष होता का, ते असताना घडलं का नसताना घडलं, कसं घडलं ते आणि कशासाठी घडलं, हेतू काय त्याचा, त्याच्यावर तुम्हाला त्या प्रायचित्ताचा विधी असतो. कशासाठी घडलं, कोण्या लेवलला तुम्ही प्रायचित्त घेतलं. आता प्रायचित्त घ्यायचं, मागीला चिरईत पुढील आता असलं काही नाही, पुन्हा तेच चालू आहे, तीच क्रिया चालू आहे तुमच्या जीवनात. प्रायचित्त म्हणून आले, स्वतः म्हणून आले, तुम्ही आल्या आल्या लगेच ते काम करायचं. मग ते फोनद्वारे असतं. तुमचा प्रसव कसा वाढतो, फोनद्वारे असतो. यजमान भेटले की परमार्गाच्या निंदा करायच्या, गुरुकुळाच्या निंदा करायच्या. अरे तू तसं जोडलेलंच नाही ना, तुझ्यावर कोणी प्रेम करावं असं जोडलेलंच नाही ना, ते का मार्गातले करतील प्रेम. आणि मग बघन काय काही नाही राहिलं, काही खरं नाही राहिलं, मग तेव्हा त्याने पुढल्याने जोडलेला असतो तो विषय. असं विविध प्रकारच्या घटनेनी तुमचं प्रायचित्त जरी तुम्ही केलं, पण त्याची लेवल चुकली. म्हणजे आचार केला पण प्रायचित्त नाही घेतलं. प्रायचित्त घेतलं तर ते सगळं गटामुळे सोबत लागतं, छर्दोबासारखं. सगळं हातीशिळी लागल, डोई पाळणा लागल, पाठीमाग शिमुरी लागल, सगळं आणावं लागतं इकडं. आणि ती जर एक विंचू जर तिकडे गेला, तो विंचू चावत चावत पुढे जाईल ना, तुमच्या सृष्टीची वेल वाढत जाईल. तो आपण किती लोकांना निमित्त झालो, सगळ्या गोष्टींवरती त्या प्रसवाची निकाल जाहीर होतो. आणि म्हणून सशाचा निकाल असा चतुर्विध कर्म फळाला. म्हणून सर्वज्ञ वाले या महात्म्य हो, वाले या महात्म्य हो, महात्मा आहे तो, या बसा म्हणाले. असा हा ससा मागील जन्माचा महात्मा होता. महात्मा म्हणजे पुन्हा अर्थ बदलू नका, वेशधारीचा असतो असं नाही. महान आत्मा होता, ज्ञानी होता, बोधवंत होता, मोठा आचरता पुरुष असेल, मोठा वासनिक असेल, चांगला नामधारक असेल, आहे की नाही. पण हे घडत गेलं, म्हणून तो ससा आता त्या अभिन्न वेशाणी आणि मनोधर्माने सर्वज्ञानी मांडीवर घेतला, कुरवाळला, डोळ्यात डोळे घालून पाहिला आणि मग देवतेची स्थिती दिली. दंड